श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन दत्तात्रय भगवान की जय. आज ज्यांनी हे मंदिर उभं केलं त्यांनी मला आयुष्यभर हे सांगितलं की एकदा आमच्या मंदिरात येऊन दत्ताच्या जयंतीला तुझं एक प्रवचन कर. पण त्यांच्या जिवंतपणी मला काय जमलं नाही हो. मी प्रत्येक टायमाला तिला म्हणायचो माझ्या घरी दत्ताचं मंदिर आहे आणि आमच्या इकडे आहे, तर मग आता कसं व्हायचं. ती बोलली काही कर पण तू एकदा ये. आता दुर्दैवाने या उभयतांचं या वर्षीच्या या महासंकटामध्ये दुर्दैवी परलोक गमन झालं आणि अचानक मला आमचे मित्र प्रकाश शेठचा फोन आला का बा प्रवचन करतान का. आता नाही म्हणता येईना, हा म्हणता येईना. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे हिंमत झाली नाही म्हणायची, कारण ज्यांनी मला या प्रवचनाचं साधर्म्य सांगितलं आणि या आपल्या वाडीमधली ही दत्त जयंती दरवर्षी आपण उत्साहाने जेव्हापासून हे मंदिर उभं केलं, मंदिर तर आता केलं त्याच्या आधीपासूनच बिचाऱ्या या जोडप्याने आयुष्यभर दत्ताचं पारायण केलं, गुरुचरित्राचं पारायण केलं आणि या भागाला एक दत्त महात्म्य या दृष्टिकोनातून या भूतलावरील समस्त देवतांचा आदिगुरु, गुरु परंपरेमधील पहिला गुरु म्हणून ज्या महाराजांचं नाव घेतलं जातं असे भगवान दत्त महाराज यांची भक्ती अखंडपणे या वाडीमध्ये चालू आहे. आणि या ठिकाणी येऊन मला थोडके मोडके दोन शब्द, खरं तर इथे सूर्यासमोर दिवू लावल्यासारखं आहे. आमचे हरिभक्त परायण जेपे गुरुजी महाराज आहेत, त्याचप्रमाणे आमचे दादा आहेत, इथले सगळेच भक्त आणि इथला वारकरी संप्रदायाचा वारसा फार मोठा आहे. म्हणजे वाडीचं भजनी मंडळ हे पहिल्यापासूनच एक असं नावाजलेलं आहे की गोरखनाथापाशी दर एकादशीला दर आठवड्यातून एकदा किमान भजनाचा हा जो एक परंपरा आपल्या वाडीने उभी केली आहे. त्यातले आज बरेचसे, आज साहेब नाहीत आपल्याबरोबर, बरेच लोक या महामारीमध्ये आमच्या वारकरी संप्रदायाचं फार मोठं नुकसान या निमित्तानं आमचं झालेलं आहे. पण या इहलोकाच्या प्रवासात हा प्रवास चालू असतो, ज्याचा थांबा जिथं आला, जिथं ज्याला उतरायचं तो उतरून जातो, गाड्या चालूच असतात. आणि म्हणून आजच्या प्रवचनासाठी दत्त भगवंताचं महात्म्य सांगणारा आणि गुरुपरंपरेचा सगळ्यात आधी विचार मांडणारा, गुरुपर्यंतील सगळ्यात मोठा विचार श्लोकातून जो सांगितला गेला त्याचंच निरूपण थोडक्यात करतो. जे काही तुडके मुडके शब्द असतील आपल्या मुखातून जाणारे ते गोड करून घ्या. फार अनुभव नाही, फार ज्ञान नाही, परंतु समाजामध्ये जे चित्र आहे या चित्रातून आपण असं जाणतो की कुठेतरी परमार्थापासून आपण बाजूला चाललो, कुठेतरी भगवंताच्या आशीर्वादाला आपण मुकायला लागलो, कुठेतरी आपण चुकतोय. हे या तरुण पिढीला, या पुढच्या पिढीला, आतापर्यंत तुम्ही निपटलं पण पुढं निपटणं इतकं सोपं राहिलं नाही. आणि म्हणून पुढच्या पिढीत काहीतरी वेगळ्या दिशाने मार्ग, जसं भाजी करताना त्याला फोडणी दिली तर ती भाजी खायला बरी वाटते. मग कारल्याची जरी भाजी केली आणि ती करणारी जर चांगली असेल तर कोणाला अशी टाकून द्यायची इच्छा होत नाही. तसं परमार्थ किती जरी कडू वाटला तरी याच्यात फार मोठं सामर्थ्य आहे. आणि म्हणून तो श्लोक की जो आपण रोज वर्गात म्हणतो, रोज शाळेत म्हणतो, रोज घरात म्हणतो, रोज मंदिरात म्हणतो, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाचं प्रवचन म्हणजे काय, तर या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांचं अस्तित्व या जगतामध्ये आहे. या तीन देवांनी हे जगाचं जे सध्याचं रूप आहे हे ताब्यात आहे. या तीन देवांच्या, यांचं आधिपत्य आहे, यांचं राज्य आहे. यातला एक निर्माता आहे, एक कर्ता आहे
अनेक निस्तारणारा आहे. म्हणजे या तत्वांचं हे जग, आणि म्हणून या जगाला आपण तर जाणत नाही हे जग कुणी निर्माण केलं. आपण ऐकून फक्त सांगतो की ब्रह्माने निर्माण केलं, विष्णूने चालवलं आणि शंकराने याच्यावर नियमन ठेवलं. म्हणजे या जगाचं हे आपण जे अवतरण ऐकतो हे कोणाकडनं आपल्याला मिळालं? तर कोणीतरी असं आपल्यापेक्षा श्रेष्ठ जगात आहे की ज्याने आपल्याला हे ज्ञान दिलं. मग ते एकाने दिलं, 10ने दिलं, 100ने दिलं, 1000ने दिलं. ज्यांनी ज्यांनी ज्ञान दिलं ते सगळे माझे गुरु आहेत. आणि माझा गुरुच माझा ब्रह्मा आहे, माझा गुरुच माझा विष्णू आहे, माझा गुरुच माझा शंकर आहे, भगवंत आहे. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म. आता इथं थोडा प्रवचनाचा भाग समजून घ्या. पहिल्यांदा सांगितलं ब्रह्मा विष्णू महेश, आणि आता सांगितलं परब्रह्म. आता परब्रह्म आणि ब्रह्मा या दोन शब्दातला फरक समजून घेण्याची गरज आहे. परब्रह्म म्हणजे हे ब्रह्मांडाचा नायक, आणि ब्रह्मा म्हणजे अवतरित झालेला देव. ही सृष्टी ज्या तत्वाने निर्माण केली ते परब्रह्म, ते ब्रह्मांडाचं तत्व ब्रह्म, परब्रह्म. तस्मै श्री गुरुवे नमः. अशा परब्रह्म रूप तत्वज्ञानाचा अंश असणारा आमचा गुरु, त्या गुरुला मी नमन करतो. आणि म्हणून दत्त जयंती ही या भूतलावर भगवान दत्तात्रयाचं अवतरण ज्या पौर्णिमेला झालं, ज्या दिवशी झालं, त्या दिवशी हे दत्त जयंतीचं पर्व या 7 दिवसामध्ये साजरं केलं जातं. आता दत्ताचा आणि गुरुचा काय संबंध आहे? दत्त दत्त आहे, भगवान दत्तात्रयांचं एक स्थान आहे. जसं आपण मारुतीचा सप्ताह घालतो, जसं आपण महादेवाचा सप्ताह करतो, जसं आपण गावातल्या एखाद्या देवस्थानाचा सप्ताह करतो, त्याप्रमाणे हा एक सप्ताहच आहे. मग याला वेगळं स्थान काय? गुरुचं संबंध देव दत्ताशी काय? तर ही परंपरा वारकरी संप्रदायाची असो, शिव संप्रदायाची असो, नाग संप्रदायाची असो, नाथ संप्रदायाची असो, या सांप्रदायिक जेवढ्या काही आज जगामध्ये प्रणाली आहेत, जेवढे काही विचार आहे, नागा संप्रदाय, नाग संप्रदाय, दिगंबर पंथ, श्वेतांबर पंथ, वारकरी पंथ, वैष्णव पंथ, शैव पंथ, जेवढं काही जगात आहे या सगळ्यांचं आदी स्थान भगवान दत्तात्रय आहे. भगवान दत्तात्रयांचं गुरु परंपरेमधलं प्रथम स्थान आढळ आहे. जसं आपण म्हणतो या गावचे हे पहिले सरपंच होते, या शहराचे हे पहिले महापौर होते, या तालुक्याचे हे पहिले आमदार होते. तसं या जगात गुरु परंपरेमध्ये, गुरु शिष्य परंपरेमध्ये आदी गुरु, पहिले गुरु म्हणून भगवान दत्तात्रयांचं नाव घेतलं जातं, आणि ते अजरामर आहे. माझ्या मायबापांनो, माझ्या बंधू भगिनींनो, मी आज तुम्हाला फक्त 4च तत्व निरूपण करणार आहोत दत्त जयंतीच्या संबंधातले. की भगवान दत्तात्रयांचा जन्म या भूतलावर झाला याच्या अनेक आख्यायिका आहेत. आता तुम्ही खरं तर किती मोठा अभिमान आहे की इथे गुरुचरित्राचं पारायण होतं. गुरुचरित्र हा ग्रंथ या भूतलावर असा ग्रंथ आहे की ज्या ग्रंथाची महती शास्त्रकारांनी गायलेली आहे. मानवी जीवनाला कृतार्थ करणारा आणि मानवी जीवनाला मानवी दोष दूर करणारा ग्रंथ म्हणून दत्त गुरुचरित्राकडे पाहिले जातं. याच्यामध्ये जे 53 अध्याय आहेत, या 53 अध्यायामध्ये ती तत्वज्ञान दिलेलं आहे, तो विचार दिलेला आहे. कसं जगा, काय करा, काय करू नका, कोणी कसं वागा, बापाने कसं वागावं, पोराने कसं वागावं, बाईने कसं वागावं, संसारी बाईने कसं वागावं, सावसनी बाईने कसं वागावं, पतिव्रतेने कसं वागावं, विधवा बाईने कसं वागावं, लग्न झालेल्यांनी कसं वागावं, लग्न झालं नाही त्यांनी कसं वागावं, ज्यांना पोरं बाळ झाले त्यांनी कसं वागावं, एखाद्या राजाने कसं वागावं, एका ब्राह्मणाने कसं वागावं, एका क्षत्रियाने कसं वागावं, एका कार्यकर्त्याने कसं वागावं, एका कामगाराने कसं वागावं,
एका शेतकऱ्याने कसं वागावं, कोणता महिना कशासाठी आहे, कोणत्या महिन्यात काय ऋतू आहे, कोणत्या महिन्यात कोणता हवामान आहे, कोणत्या महिन्यात कोणतं वातावरण आहे, याचा अभ्यास बारीक 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 तत्वामध्ये आमच्या गुरुचरित्रात दिलेला आहे. मग दत्त अवतरण असेल, दत्तात्रय महात्म्य असेल, दत्तांचे गुरु असतील, हे सगळं जे तत्वज्ञान आहे ना, हे अत्यंत बारकाईने ज्या शास्त्रात दिलं, असा कोणताच ग्रंथ जगात नाही, वेदात पण नाही. वेदाने सांगितलंच नाही बायांनी कसं वागावं, गड्यांनी कसं वागावं, बाईला मासिक धर्म आला तर बाईनी काय करावं. कोणत्या वेदात आहे? कोणत्याच वेदात याचा उल्लेख नाही. कोणत्याच पुराणात मानवी जन्मात आल्यानंतर माणसाला मर्यादा शिकवण्याचा विषय नाही. फक्त ढोबळ सांगितलं, चांगले वागा, खरं बोला, हे ढोबळ झालं. पण प्रत्येकाने, तुला आज पाळी आली, तू 4 दिवस काय कर, तुला पाळी आल्यानंतर तू हे केलं नाही तर काय होईल, तुझ्या आयुष्यामध्ये तू खोटा बोलला तर काय होईल, तू पाप केलं तर काय होईल, तू चुकला तर काय होईल, तू संसारातून जर बाजूला गेला तर काय होईल, त्याच्यावरती इतका बारीक विश्लेषणात्मक ग्रंथ फक्त गुरुचरित्र आहे. याचं महात्म्य सांगितलं, यदि अस्ति तज्ञ अन्यत, यद न अस्ति तज्ञ अन्यत. याच्यात जे आहे ते जगात कुठंच नाही, आणि जगात जे कुठं सापडणार नाही ते सगळं याच्यात आहे. मग असा हा ग्रंथ आहे. पण याचं पारायण करण्याची जी प्रक्रिया आपण स्वीकारली, 53 अध्याय 7 दिवसात, 3 दिवसात, 1 दिवसात. आता काही लोक 1 दिवसाचं करतात, काही लोक 3 दिवसाचं करतात. ढोबळ मानाने आपण सप्ताह करतो, 7 दिवसाचं करतो. आता याची 7 दिवसाची वाचायची पद्धत इतकी सुपरफास्ट गाडी आहे की त्यातलं काय डोक्यात शिरतं याच्याकडं आपण फारसं लक्ष देत नाही. वाचताना सुद्धा 20-20, 25-25 वेळा पारायण केलेल्या माणसाला त्यातले 50 वाक्य सुद्धा नीट लक्षात राहत नाही, कारण ते तितक्या स्पीडने असतं. जसं एखादा ठोकावण्या पाऊस झाला ना, ठोकावण्या पाऊस झाला का साईडला धरून पाणी निघून गेलं का लोक म्हणले पाऊस झाला. दुसऱ्या दिवशी पाहत होतो, खाली उकरीत होतो, सारं कोरडच लागत आहे म्हणले. तुकडोजी महाराज एका ठिकाणी सांगत होते, गीता नव्हे पारायणासी, वाचता वाट दावी जनासी, वाचता वाट दावी जनासी, समूळ बदलवी जीवनासी, मनी घेता अर्थ तिचा. तसा हा गुरुचरित्र ग्रंथ फार फार जीवनाचा एक आदर्श ग्रंथ आहे. म्हणजे तो जर बारीक वाचला, म्हणजे एखाद्या पोराला, मी तर असं विनंती करेन भाऊ की जर आपल्याला खरंच या जगात दत्ताचं अवतरण पाहायचं असेल आणि दत्त म्हणून जर आपल्याला संस्कृतीमध्ये वाढ करायची असेल, तर हाच ग्रंथ, आता सध्या लॉकडाऊन आहे ना, तर या पोरांना वर्षभर अभ्यासाला द्या. या पोरं ज्याचं 5वी पासून 10वी पर्यंत 12वी पर्यंतचे पोरं आहेत ना, यांना रोज 1 तासभर फक्त दत्तावरच त्याचं, वाटल्यास तुम्हाला जर कोणी भेटलं नाही, गुरुजी आहेत आपले, सर्जेराव गुरुजी आहेत, आदिनाथ गुरुजी आहेत, आणि समजा त्याच्यात जर लय आधुनिक विज्ञानाची जवळ लागत असेल तर मी तास देतो तुम्हाला त्याचं 1 तास बरोबर, की हे पोरांना सगळं ऑनलाईन करायचं, मी आपला माझ्या घरात बसून ते ऑनलाईन चालू करीन, आणि या पोरांनी फक्त ते पारायण करताना ते घरातलं गुरुचरित्राचं पुस्तक काढायचं नाही तर ते ऑनलाईन मध्ये भेटतं. आता असं काय नाही की सगळ्याच गोष्टी आता पुस्तकाच्या रूपातच आल्यात, असं काही नाही. आता मोबाईलवरती जगातलं प्रत्येक तत्वज्ञान तुम्हाला उतरवता येतं, प्रत्येक ग्रंथ तुम्हाला उपलब्ध आहे. आणि मग आपण असं जर तासभर या दत्त जयंतीपासून पुढच्या दत्त जयंतीपर्यंत जर 1 तासभर मुलांना संस्कार वर्ग, त्या संस्कार वर्गामध्ये 15 मिनिटं त्या गुरुचरित्रावर निरूपण, 15 मिनिटं आजच्या पिढीला त्याचा उपदेश, आणि अर्धा तास आपण उद्या दिवसभरात काय करणार आहोत आणि काय केलं पाहिजे याचा उपदेश. असं जर आपण 1 तासाचा रोज जर वेळापत्रक केलं ना, तर तुम्हाला कोणाला सांगावंच लागणार नाही की भाऊ तंबाखू वाईट असते, दारू वाईट असते, गांजा फुकू नको, खोटं बोलू नको, कोणाला फसवू नको, कोणाला लुटू नको, कोणाला काही म्हणू नको, कोणाला त्रास देऊ नको, कोणाला मारू नको, हे सांगायची गरज नाही. उलट सगळेजण आपल्या मनाने स्वयंशिस्तीने या जगात जगतील एवढी ताकद गुरुचरित्रामध्ये आहे, एवढा गुरुचरित्राचा महिमा आहे. फक्त होतं काय की ज्या कालखंडामध्ये हे सगळं घडलं ना, तो कालखंड माणसाला धर्मात ठेवणारा होता. आज आपण धर्मात येतो, ते धर्मातच असतात. आपण काय करतो, 7 दिवस धर्मात येतो, तेवढ्यापुरता सप्त्यापुरता धर्मात येतो, बाकी आपला काय कार्यक्रम चालतो आपण डोळे झाकून एकदा बघायचं आपलं काय चालतं, नेमकं आपण काय बोलतो, आपण कसं वागतो, आपण काय करतो, आपलं काय जीवनाचा अर्थ आहे,
आपल्या जीवनात आपण काय साध्य करणार आहेत, आपलं साध्य काय आहे, स्वार्थ का परमार्थ, मग याच्यामध्ये आपले बदल होतात. एकदा स्वार्थ डोक्यात शिरला की हळूहळू माणसाचा परमार्थ थोडासा का व्हायना झाकून ठेवायची वेळ येतेच, त्याला येतेच, काय त्याला पर्याय नाही. म्हणजे शेवटी हा तारेवरचा कसरतीचा भाग आहे. परमार्थासहित स्वार्थ साधणं एवढं सोपं नाही. कुठेतरी परमार्थाला झटका द्यावा लागतो तेव्हा आपला स्वार्थ साधता येतो. हे काय उदाहरणं द्यायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना कळतं, आपण फार हुशार मंडळी आहोत. तर दत्तात्रय भगवंताचं अवतरण ज्या काळात झालं तो काळ थोडासा समजून घ्या. म्हणजे दत्ताचं अवतरण असं काय अप्रूप होतं. जसं शिवाजी महाराज जन्माला आले याची कहाणी एखादा शिवचरित्रकार समजून सांगतो. त्याच्या आधी आयाबायांना कुकूच नव्हतं. जिकडं जाण तिकडं सरदार आला का त्या बाया कुकू झाकून ठेवायच्या का? कारण यांना जर कळलं की हिंदू आहे तर ताबडतोब त्या सरदारांनी, मोगल सरदारांनी काय करायचं की ताबडतोब त्यांना धरायचं, पाठवायचं, त्यांना हिंदूचं मुसलमान करायचं. मग त्याच्यावरती कोणाला अपील करता येत नव्हतं की हे आम्ही हिंदू होतो, आमचं मंदिर होतं. कालच तुम्हाला कदाचित टीव्हीला बातमी पाहिली असेल की काशी विश्वेश्वरामध्ये जगाच्या पाठीवरती अद्भुत अशा प्रकारचं कार्य चालू झालं की काशी विश्वेश्वराला जगातलं अद्भुत तीर्थक्षेत्र करण्याचा संकल्प आपल्या देशातील समस्त नागरिकांच्या साक्षीने घेतला. आणि मग जसं आपण आमचा बायपास गेला तर आमच्या जमिनी काय का व्हायना सरकारने आम्हाला 2 रुपये देऊन घेतल्या, तसं त्या विश्वेश्वराच्या मंदिरापाशी म्हणजे वाडीला यायला सोपं होतं, असं त्या काशीला जायला अवघड आहे. म्हणजे त्या मंदिर कोणाचं? विश्वेश्वराचं. आणि त्या मंदिरात जायचा रस्ता कसा? पाऊलवाट बी नेत नाही तिथं जायला. तर आपण सगळे काशी करून आलेलो माणसं आहोत, त्याच्यामुळे आपल्याला सांगायची गरज नाही का तिथं जायचं कसं. गाडी कुठं लांब लावायची. गाडी लावल्यानंतर मी पहाटे 3ला गेलो, म्हणलं काशी विश्वेश्वराचं मंदिर कुठे? ते म्हणले तुम्हाला कसं जायचं? म्हणले का असे जा. आणि मंदिरापाशी गेलो, म्हणलं कुठे मंदिर? हे काय मंदिर आहे? म्हणले अहो एवढं मोठं आम्ही नावाजलेलं मंदिर, ते बळकटा दिसायचं. आणि आज तो प्रकल्प एवढा मोठा झाला की तिथे आज 27,000 कोटी रुपयांचं साम्राज्य या मंदिरासाठी आणि त्या प्रकल्पासाठी आज आपल्याकडे सादर करण्यात आलं. ते राजकारण बाजूला सोडून द्या, पण जागेवर सांगतो काय सांगत होतो. मग तिथले वाडे घेतले ताब्यामध्ये. त्या वाड्यांची किंमत होती 10 लाख रुपये. सरकारने सांगितलं तुम्हाला 1 कोटी रुपये देतो. ते खुश झाले, म्हणजे 1 कोटी रुपये एवढ्याच्या जागेचे भेटतात. आता आमच्या हायवेला आम्हाला सुरुवातीला वाटायचं आपली जमीन जाऊ नये, पण जेव्हा गेली तेव्हा एका गुंठ्याला आमच्याकडे जो भाव चालू होता त्याच्या 10 पट भाव भेटला. तसं त्या वाड्यांना भाव भेटले. 10 लाखाच्या वाड्याला 1 कोटी भाव भेटला, 50 लाखाच्या वाड्याला 5 कोटी भाव भेटला. ते आनंदात गेले नाही सांगायचं मला सांगायचं ते वाडे पाडायला चालू केलं. वरून वाडे कोणाचे? तर मोगलांचे. तिथं काय म्हणले इथं मशीद आहे, इथं आमकं. आणि पाडापाडी चालू झालं तर आतमध्ये सगळे मंदिरं ना, आतमध्ये सगळे मंदिरं दिसायला लागले. म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच्या आधी तुम्हाला इतका मोठा हाहाकार दिसला होता. ते लोक जे होते त्या काळातले, त्या काळांनी त्या बखरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे की कुणाला पूजापाठाला परवानगी तर नाहीच. आणि जर भेटली तर त्याच्या अटी शर्ती एवढ्या अटी शर्ती होत्या की त्या माणसाला ते धर्म पत्करायला परवडला, पण हे पूजापाठ नको. तुम्हाला अजून माहीत नसेल की उत्तर भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी मंदिरं मशिदीसारखी आहेत. माउंट आबूला जर तुम्ही कधी गेले, माउंट आबू नावाचं जे शहर आहे तिथं फार मोठं मंदिर आहे. आणि त्या मंदिराची वरची रचना मशिदीसारखी आहे. वर मशीद दाखवली म्हणजे कोणी आलं इथं मशीद आहे बघा, आतमध्ये सगळं मंदिराचं साम्राज्य मंदिर. म्हणजे चोरून लपून परमार्थ करावा लागायचा. भगवान दत्तात्रयांचं अवतरण झालं त्या काळामध्ये वेदाच्या परंपरेला लोकांनी तिलांजली दिली. तुमचे वेद गेले, कर्मकांड गेले, होमयज्ञ गेले. आमचं बोला, मतलबाचं बोला, आमच्या फायद्याचं बोला, माझ्या सप्त्याचं बोला, माझ्या साम्राज्याचं बोला, माझं बोला, मला काय फायदा, माझ्या स्वतःला काय फायदा, माझ्या कुटुंबाला काय फायदा, मला आर्थिक काय फायदा. अशा धन दौलतीच्या पाठीमागे अराजकता निर्माण झाली. मग जो तो त्याच्या मानगटात जोर तयार करून जसं वाटन तसं वागायचा. मग गोर गरीब, सत्यवान, दुर्दलित या सगळ्यांवरती चिरडाचिरडी चालू झाली, अन्याय चालू झाला. मग हे कसं चालू झालं याचा इतिहास थोडासा आपण समजून घेऊ. या सृष्टीला निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला. जसं आपण म्हणतो इथं माझा बंगला बांधायचा. आता इथं तर लोक म्हणले इथं तर कांदे लावलेले. हा मग कांदे काढले का मग मी बंगला बांधणार आहे. बंगला बांधायला का तू एकटा दपशील का? नाही. मग बंगला बांधायचा म्हणल्यावर एक आर्किटेक्चर आणायचा, एक गवडी आणायचा, एक कारागीर आणायचा, लेबर आणायचे, एक वाळूवाला आणायचा, एक विटावाला, एक सिमेंटवाला. असे बघायचे, त्यांना सांगायचं मला आमकी इतक्या विटा पाहिजे, तितक्या पाहिजे. असं करून आपण एवढ्या सगळ्या लोकांचं एकत्र करून
आपला वर्षात बंगला बांधतो. तशी सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प ज्या ब्रह्मदेवानी, ज्या ब्रह्मांडाच्या नायकाने सोडला, त्याने या संकल्प पूर्तीसाठी आपले स्वतःचे, बघा बरं का, आपले स्वतःचे 59 पुत्र जन्माला घातले. ब्रह्मदेवाला किती पोरं होते? 59 पुत्र होते. ते 59 पुत्रांचे 10 मुकादम केले. ते 59 पैकी 10 लोकांना त्या 59 मध्ये मुकादम केला. आपण जसं वर्गात मॉनिटर करतो, आता ते मॉनिटर 7वीला जा असतो ना, आपणही 7वीला जा असतो, तो अभ्यास करतो ना, आपण करतो, पण व्यवस्था असावी म्हणून त्या 59 पैकी 10 लोकांना विशेष दर्जा दिला, 10 पुत्रांना. आणि त्या 10 पुत्रांपैकी आत्री नावाचे एक ऋषी जन्माला आले. ते ब्रह्मदेवाचे, जसे नारद जन्म झाला, नारद कशापासून जन्माला आले? ब्रह्मदेवापासून जन्माला आले. दक्ष कोणापासून जन्माला आले? ब्रह्मदेवापासून. दक्षांचे वडील कोण? ब्रह्म. आणि दक्ष प्रजापती, नारद, अत्री, वशिष्ठ, हे असे जे युगपुरुष जन्माला आले, हे ब्रह्मदेवाने जन्माला घातले. यांच्या जन्माला कुठेही मातृत्वाची जोड नाही. म्हणजे आई बाप, लग्न, मग पोरं झाले, अशातला हा जन्म नाही. या ब्रह्मांड नायकाने त्याच्या इच्छेने जन्माला घातलेल्या 59 पुत्रांपैकी अत्री नावाचा एक पुत्र त्यांचा होता. आता मग या 59 पोरांना जन्म घातला, जन्माला पाठवलं, म्हणले जा तुम्ही. आपण नाही एखाद्याला म्हणतो बा तिथं आपलं ठेकेदारच काम चालू आहे, तिथं जा, तिथं बघ 2 किलोमीटर रस्ता करायचा, मग इथून माणसं नेतो. इथं ठेकेदार असतो खासगावचा, काम असतं कुठंतरी की एखाद्या लांब ठिकाणी, मग आपण इथून माणसं पाठवतो, तिथं राहायचं, कोपे बांधतो, व्यवस्था करतो, आणि मग ते काम करून आपण ठेकेदाराला म्हणतो झालं काम, आपण आपल्या घरी निघून येतो. तसं या ब्रह्मांडात ब्रह्मदेवाने या भूतलावरती 59 पुत्र पाठवले आणि त्यांना सांगितलं सृष्टी निर्माण करा. आता ही सृष्टी निर्माण करण्याचं काम एवढं सोपं आहे का? या भूतलावर अजून अभ्यास नाही, अजून माणसाला किती अद्भुत किती शोध लावले तरी या ब्रह्मांडाचा शोध लावता आला नाही. ब्रह्मांडाचा शोध लावता आला नाही. तर मग हे काम काय पुढे जाईना, हळूहळू चाललं. आपण म्हणतो ना, एक माणूस लावला व कांदे कवा काटून व्हायचे, मग आपण बलगार आणले. असं करता करता आपल्याकडे कामाला माणसं वाढले, काम लवकर उरकायला लागलं. मग यानंतर मग याच्यातून काम काय वाढाना, म्हणून ब्रह्मदेवाने त्याचाच ज्येष्ठ पुत्र दक्ष प्रजापतीचं लग्न करून दिलं, त्याचा विवाह करून दिला. त्याला 2 बायका करून दिल्या. म्हणले आता याचं लग्न केलं. आणि मग त्याचं लग्न झाल्यानंतर त्यांना एकूण 2 बायका मिळून 84 मुली झाल्या. किती मुली झाल्या ॲडव्होकेट साहेब? 84 मुली झाल्या. थोडंसं मला काय कळत नाही, एवढं माझा अभ्यास आहे, पण बघा थोडं जे स्मरणात आहे ते सांगतो. चुकला असेल तर गुरुजी आहे तिथं मला शिकवायला. थोडं काय असतं, शेवटी काय मी या व्यासपीठावर बसलो म्हणजे काय मी काय लगेच गुरुदत्ताच्याच साक्षीने बसलो, बाकी काही नाही. माझ्याकडे जे आहे ते आपलं कुठंतरी अध्यात्मशास्त्रामध्ये काहीतरी वाचन कधीतरी घडलं. आणि पहिलं तर मला काय येत नव्हतं, पण हे आमच्या गावाच्या कृपेने 100 दिवस वारीला गेलो. 100 दिवसाच्या वारीमध्ये काय करावं म्हणून मी आपला अभ्यास करायचो. लोकांनी म्हणले जायला इकडे आलो, मी म्हणलं चला 100 दिवस तेवढेच पाण्यात मी केव्हा पारायला बसलोय केव्हा. पण 100 दिवस दुसरा काय उद्योगच नव्हता. मग 100 दिवस हेच पुस्तक ते वाचतं. आमच्या घरचे कंटाळायचे पुस्तक आणायला. म्हणले झालं का? अहो म्हणलं झालं इथं काय कामच नाही दुसरं. म्हणजे उठला का तेच काम. म्हणजे त्या 100 दिवसात जगाचा खरा ज्ञान मला मिळालं. देवानी खरं भाग्याने मला तो 100 दिवसाचा कार्यक्रम आमच्या जीवनामध्ये या विद्वत्तेच्या ज्ञानाच्या भरीसाठी दिला. मग त्या 84 कन्या झाल्या, त्यातल्या एकीला 60 झाल्या, एकीला 24 झाल्या. हे सगळ्या कथा कदाचित पुराणामध्ये तुम्ही वाचल्या असतील, पण तुम्हाला तत्वज्ञानाच्या भाषेत समजून सांगतो. आणि मग त्या कन्यांचे विवाह लावायची व्यवस्था ब्रह्मदेवाने ठरवलं. याचं लग्न करायचं, याला पोरी द्यायची, याला पोरगी द्यायची. आणि मग त्या 84 पोरीपैकी अनुसया नावाची कन्या त्या दक्षाला झाली. 84 मध्ये एक होती. आणि वैशिष्ट्य कसं जगाचं, हे अत्री ऋषी हे तपश्चर्येमध्ये जगाच्या पाठीवर सगळ्यात तपस्वी ऋषी आजपर्यंत होऊन गेले. त्यांचे इतका तपस्वी ना वशिष्ठ होते, ना
विश्वामित्र होते, ना भारद्वाज होते, ना अजून भृगू होते. जे काय आपल्याकडे जेवढे ऋषी परंपरेमधले 108 ऋषी असे आहेत की जे युगपुरुष म्हणून आपल्या ऋषी परंपरेमध्ये ज्यांचे नावं प्रगट झालेली आहेत. त्यापैकी अत्री ऋषी हे 1 नंबरला तपश्चर्येमध्ये. त्यांचा हात कुणी धरला नाही, त्यांची इतकी तपश्चर्या कुणी घोर तपश्चर्या केली नाही. आणि त्यांचा विवाह एका पवित्र कन्येशी लावून दिला की तिची सुद्धा सती सावित्रीपेक्षाही पवित्र असणारी आमची अनुसया. आता एकीकडे ह्यो साधू, याचं लग्न लावून दिलं अनुसया संग. आता आपलं लग्न लावलं का आपण काय करतो, पहिल्यांदा संसार ताडतो, पहिल्यांदा गुळण्या मारितो, पहिल्यांदा आपले गाठी बांधतो आणि पहिल्यांदा आपली व्यवस्था करतो, म्हणजे आपल्या संसाराची व्यवस्था. आता लग्न तर यांचं झालं, पण यांची व्यवस्था काय, हा म्हणला मी चाललो तपश्चर्याला. बरोबर का. तसं हनुमंताचं लग्न झालं होतं, तुम्हाला कदाचित माहित नसेल, आपल्याला कोणाला कधी कधी माहित नसतं. हनुमंतरायाचं लग्न झालं होतं. आणि हनुमंतरायाचं लग्न का करून दिलं, कारण हनुमंतरायाला ज्यांच्याशी लग्न करून दिलं त्यांना 14 विद्या प्राप्त करायच्या होत्या. किती विद्या प्राप्त करायच्या होत्या बघा का. बारीक कहाणी, एवढं खोला सांगत नाही. तर आमची बाय घरी जाऊन घोडलं मला म्हणून तुम्ही तर म्हणले दत्ताच्या पारायणला, तुम्ही म्हणले पूजेला येतून नाही आला अजून. त्यामुळे आपलं ऐकून घ्यायचं, म्हणजे हा म्हणे छान छान चालायचं. आणि मग त्या 14 विद्यापैकी एक विद्या अशी आहे की जी फक्त लग्न झालेल्या माणसालाच प्राप्त होते. बरोबर का. याचं काही खोल सांगत नाही ग्रहपाठात, तुम्ही बघा कधीतरी एकदा. नाही तर आपले जपे गुरुजी तुम्हाला एखाद्याची कहाणी सांगतील त्याची कशी असते. आणि मग आता लग्न तर नाही झालं, आणि आता तर काय करायचं, आपलं ते करायचं. मग लग्न कसं लावायचं, मग त्यांचं लग्न लावून दिलं. त्यांचं मंदिर पण आहे, त्यांचा फोटो पण आहे एकत्र. आपण जसे लग्नात फोटो काढतो ना, तसा हनुमंतरायाचा फोटो पण आहे. लग्न झालं, लग्नाच्या क्षणात एकमेकापासून बाजूला गेले, हे तपश्चर्याला गेले, ते तपश्चर्याला गेले, यांना विद्या मिळाली, त्यांना विद्या मिळाली, लग्न झालं. बरेच ठिकाणी ह्याची कहाणी तुम्हाला माहित असेल नसेल. आपण म्हणतो ब्रह्मचारी देव ब्रह्मचारीचे, तसे आत्रेय ऋषी ब्रह्मचारीचे. बघा बरं का. पण त्यांचा विवाह झाला, संस्था म्हणून विवाह झाला. अनुसयाचा सुद्धा त्यांच्याशी लग्न लागलं. आणि मग या सृष्टीमध्ये तपश्चर्या त्यांची चालू होती. लोक जगायचे, काही लोक देव मानायचे, काही लोक मानित नव्हते, काही लोक शिव्या द्यायचे, काही लोक चांगले वागायचे. पण या जगात हाहाकार माजला. वेदांच्या परंपरेपासून, सत्ययुगापासून पुढे 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 सरकलेला हा काळ. लोक मानायला तयार नव्हते, लोक ऐकायला तयार नव्हते, लोक धाकात नव्हते. लोकांनी व्यभिचार चालू केला, लोकांनी अत्याचार चालू केले. आणि हे सगळं नियोजन सत्तांतरामध्ये अडकलं. जसं आपण आता म्हणतो ना, कोणाची सत्ता आहे, मग 2 पार्ट्या, 2 पॅनल, मग याचं लढायचं, मग लढाई व्हायची, लढाईमधून मग जो पार्टी निवडून आली तिची सत्ता असायची. आता आपलं राजकारण चाललं ना, असंच त्या काळामध्ये 2 पार्ट्या लढायच्या, देव आणि दानव. एके बाजूने देव असायचे, एका बाजून दानव असायचे. मग दानव काय कमी होते का, त्यांच्याकडे काय तुम्हाला वाटलं काय ते फक्त नालायकच होते. त्यांच्यासारखे तपस्वी कुणीच नव्हते, त्यांच्यासारखे बुद्धिमान नव्हते, त्यांच्यासारखे शक्तिमान कुणी नव्हते. ते देव म्हणजे कसं, जसं एखाद्याचं मोठ्याचं पोरग मोठं, तसं देवाचे मोठ्याचे पोरं मोठे. यांनी का तपश्चर्या केल्यात. जेव्हा हे इकून तुटून पडायचे, त्यांच्यावर जायचे ना, हे घरात लपून बसायचे. देव तुम्हाला वाटतं का देव लय चांगले होते का. देवांनी कधीच युद्धात आपला पराक्रम दाखवला नाही. हे लपून बसायचे आणि यांच्या बायका पुढं करायचे. बायकोला बोटीपट आता ते आला भांडायला, मग यांच्या बायका पुढं आणि हे पाठीमागं, सगळे लपून. फार शंकरांनी सुद्धा कधी लढाई करायचं सामर्थ्य दाखवलं नाही. म्हणजे आपण म्हणतो सत्य हे आहे की जे दैवी पुरुष असतात ना, ते अशा प्रक्रियेमध्ये कधी नसतात. आणि मग त्यांच्या बायका मग ते पदर खाऊन पुढे यायच्या देवी म्हणायचे कोण आला रे, आणि मग बघायचे, मग ही महिषासुरमर्दिनी, मग ही जगदंबा, ही अंबा, हे सगळे कोण आहेत, हे सगळ्या लढायच्या. हे सत्य आहे बरं का. म्हणजे काय असं मी काय तुम्हाला काहीतरी उगा काल्पनिक कथा सांगतो असं नाही, कारण दत्त भगवंताच्या अवतरणाचा विषय निघाला. आणि मग या राज्यात देवांचं राज्य टिकलं ते त्यांच्या महिला मंडळामुळे टिकलं. बऱ्याच लोकांचं महिला मंडळामुळं बरं चालतं बघा बरं का. आपण म्हणतोच पहिल्यापासून देवांचं सुद्धा या महिला मंडळामुळं बरं चाललं. या देवी साक्षात त्या जगदंबा त्या अवतार होत्या, शक्तीच्या अवतार होत्या. त्यांच्यामध्ये शक्ती होती, चिकाटी होती, जिद्द होती, सामर्थ्य होतं, तापडपणा होता. आणि मग त्यांचं राज्य टिकलं. पण हे जेव्हा हे राज्य करताना या देवांना
या समस्या जाणवल्या की लोक ऐकतच नाही. काय करायचं, लोक ऐकतच नाही, काय करायचं. म्हणजे पाणी तर प्यायचं आणि पाणीपट्टी भरायचीच नाही. मग काय आता करायचं नाही म्हणले. अरे मग काय करतो तू आता, काय करणार आहे, पाणी तर प्यायचं. आणि म्हणायचं काय राव तुम्ही सुधारणा करीत नाही, मग पाणी मी नाही भरायचं पट्टी. पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम न इच्छन्ति मानवः पापस्य फलम न इच्छन्ति पापम कुर्वन्ति. मी घेईन, लाभ घेईन, पण त्याचं मला काय मी द्यायचं नाही भाऊ. तू मग तुला मतानुगत दिलं का, मग त्यांनी काय करावं, वावर एक पट्ट्या भरावा तुझ्या. म्हणजे बघा ही सामर्थ्य जगामध्ये देवावरती भक्ती करतो म्हणजे लोकांनी जसं काय देवावर उपकार करतो असं चालू केलं. लोक हे तुझं भजन करतो ना, बघ ते आपलं निपट तेवढं, माझं असं चाललं, माझं तसं चाललं, माझ्या अडचणी. देवांकडे एवढे गाराणे घेऊन जायचे, काही उठसूट देवांकडे. आपण नाही एखाद्या आमदाराकडे आपला उठसूट जातो, कोणाला काय आपलं काय त्याच्यापासून आपलं अडचण नसतं. कित्येक लोकांनी अजून आमदार पाहिले नाही, त्यांचं कधी दुखलं नाही, त्यांना कधी अडचण आली नाही. पण आपण विनाकारण आपल्याला एखाद्याला आपल्याला सवय लागली की सगळ्या लोकांना दिल्यावर आपण करतो. तसं या जगात या देवतांना इतकी अराजकतेचा त्रास झाला की या देवांनी राजीनामे दिले. नाही भाऊ आपल्या ज्याने काय हे लोक समाज सांभाळायची एवढी आपली लायकी नाही राहिली भाऊ. आपल्याला काय हे कोणलाही द्या निपटायला, हे माणसातच बघा. मग जेव्हा देवांनी राज्य सोडलं माणसं लागली गावरे वावरे पाहिला, तर देवांच्या छत्राखाली सगळं चांगलं चाललं, पण याला खावा ना, तुझं आहे तुझं पाशी पण जागा चुकलाची. असं यांचं झालं. यांचे जसं आपल्या घरातला एखादा माणूस आपल्यासाठी एकदम संत अवतारी असतो, पण तो आपल्याला कधी कळतो ते गेल्यावर म्हणतो अरे खरंच राव आमच्या बापाचं लय होतं बरं का राव. जिवंतपणे आपण का विचार केला आपल्या बापाने आपल्या, आपण तर काय मग घोडे लावले, आपण काय मग म्हणतो असं झालं तर झालं तर झालं. आई आमच्या आईला आपण किती किंमत देतो, जिवंतपणी काहीच किंमत देत नाही. मेल्यावर कळतं त्याला आपली आई, तर आपल्या आईसारखी जगात आई नव्हती हो. इतकं माझ्यासाठी माया प्रेम, पण ते छत्र हरवल्यावर कळतं ना. छत्री डोक्यावर धरणाऱ्या माणसाला लोक हे नीट धरण्यात कळतं का. मग छत्रीचं महात्म्य कधी कळतं, जेव्हा एखादी छत्री काढून दिली आणि उन्हात चाललाय मग व्हायला बघ छत्री होती तेव्हा बरं होतं. म्हणजे तसं आपल्या आयुष्याचं आहे. आणि मग त्या देवांनी राजीनामे दिले, देवांनी सोडून दिलं, म्हणले वा आपल्याच्याने काय निपट्टा होणार नाही, ते तुम्ही तुमचंच बघा. मग लोकांनी थोडे प्रयोग केले वा, मग आता तुम्ही बघा आता माणसाच्याने कुठं प्रयोग होणार आहेत होय. आजही तुम्ही बघा आपण एकमेकाला जबाबदाऱ्या देतो की तू जबाबदारी घे, तू जबाबदारी घे, तू प्रवचन कर आम्ही ऐकतो. आता आपल्याच्याने काय पुरत होणार आहे का महाराज. या जगात तो एकच असा आहे भगवंत आहे की ज्याच्याशिवाय पान हलत नाही, त्याच्याशिवाय शब्द फुटत नाही, त्याच्याशिवाय पाणी जात नाही, त्याच्याशिवाय वारा वाहत नाही. करता करविता नेता निवविता तिथे मनुष्याचे काय आहे. देह काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचे काय आहे. म्हणजे आपलंच आपल्या ताब्यात नाही तर जगाचं आपण काय म्हणू बया, या घासाला मी पाणी दिलं म्हणून फुटला. अरे लोकांनी पाणी दिले, त्यांची जळाली, तुझा आला भगवंताच्या कृपेने आला. लय लोकांनी कांदे भरले पण लोकांचे कांदे नाही साधले, तुझे साधले. तुझ्या कांद्याला भाव का भेटला, कृपेने भेटला. याच्यामध्ये तुमत नाही, याच्यात दोन टप्पे असत नाही का. मी आदाबलो, मी बरोबर डोक्याने फोन केला, अरे कित्येकाने फोन केला, म्हणजे काय भाव झाला, म्हणजे 50 चालला, याचा जाऊ सर्व्हिस आला आहे म्हणजे का फोन. अरे मग ते तसं नसतं भाऊ. एखाद्याने सहज म्हणला जाऊन द्या म्हणून त्याच्या भाऊ जाईन ते गेला आणि त्याचा 100 गेला. मग काय गेला, त्याच्यात काय करामत काहीच करामत नाही. जे जे असेल प्रारब्धी ते न चुकेल कर्म कधी, होणारा सारिखी बुद्धी कर्म रेषा प्रगटे, न कळे पुढील होणार भूत भविष्य हा विचार, कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्वथा. बरं वाटलं माळ करायला, आता भाषणात आला नाही तर कुठून श्लोक काढितो, कुण काय भुकतो, याचं याला समजना काय चाललंय ते. बरेच आपल्या वारकऱ्याला एखादा प्रमाण, संताचं प्रमाण, हे आपली परंपरा आहे ना. संताचं प्रमाण, एखादी ज्ञानेश्वरांची ओवी, एखादा तुकारामाचा अभंग, हे जर आलं तर जरा तसं मिरची तिखट मीठ लाव तेल बिल टाकून जशी जेवायला बसला, नुसती भाकर नुसते कालवण खाऊन कोणी राहत नाही. थोडं लोणचं थोडे असलं म्हणजे हे ऑटोमॅटिक जेवायचा आनंद मिळतो. तसा प्रवचनामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. आणि मग या लोकांनी पाया पडायला लागले देवांच्या, हो म्हणे नाही हो तुमचंच बरं होतो आम्ही ऐकायला तयार आहे. ते म्हणे नको आता पक्की चिरली माही, आपण नको चिरली आपली. ते म्हणले पक्की चिरली आता आमची. मग देवाने अवतार घेण्याचा निर्णय घेतला की नाही भाऊ आता आपण वरून तर काय स्वर्गातून तर यांचं नियोजन करू शकत नाही, आपल्याला तिथं जाऊन राहावंच लागणार आहे, यांच्यात जगावं लागणार आहे, यांच्यात राहावं लागणार आहे. यांच्यात राहिल्याशिवाय आपल्याच्यानी काही शासन होणार नाही. कारण इथून जाऊन येऊन कवर करता, इथून हेलिकॉप्टरने का उंटावून शेळ्या का हाकायच्या, आपण काही लोक म्हणून उंटावून शेळ्या हाकितो का, तसे स्वर्गातून म्हणजे समजा खातगावचं सरपंच कुठून जातं, स्वर्गातून नियोजन कुठून तिकडून करतात. तिकडून नियोजन इतकं सोपं समजतो का तू, एवढे कच्चे समजतो का माणसं, त्यांना तिकडून जमाना. मग त्यांनी अवतार घेण्याचा निर्णय घेतला. मग अवतार घ्यायचा तर अवतार कुठं घ्यायचा, कोणाच्या पोटी जन्माला घ्यायचा. आणि मग भगवंताने
अत्यंत शांत डोक्याने विचार करून यांच्या पोटी जन्म घेण्याचा निर्णय घेतला. का बरं घेतला? एक तपस्वी, तपश्चर्येमध्ये मोठा, आणि एक पतिव्रतेमध्ये मोठी. इतकी पतिव्रता की तिने आयुष्यात पतीचं मुख सोडून ते सुद्धा कधी एकदाच फक्त लग्नात पाहिलं, त्याच्यानंतर तिने पतीचं सुद्धा मुख पाहिलं नाही. इतकी पतिव्रता, तिच्या इतकी पतिव्रता अनुसया इतकी स्त्री जगाच्या पाठीवर आजपर्यंत इतिहासात नोंदली गेली नाही. आणि या दोन सामर्थ्यवान जोडप्याच्या या पती पत्नींच्या पोटी भगवंताने जन्म घेण्याचा निर्णय घेतला. मग आता या जन्माच्या 5 कथा आहेत. आता हे गायले तुम्हाला मी सांगायची गरज नाही, तुम्हाला कदाचित गुरुचरित्रामध्ये कथा आहे. आमचे मैपतीनाथ महाराज त्यांनी त्यांच्या संत महात्म्य पुस्तकामध्ये सुद्धा दत्त अवतरणाची कथा दिलेली आहे. पुराणांमध्ये सुद्धा ब्रह्म पुराणामध्ये याचा संदर्भ आलेला आहे. भागवतामध्ये सुद्धा याचा उल्लेख झालेला आहे. 5 ठिकाणी 5 वेगवेगळे. कुणी म्हणतं 3 पोरं एकाच पाण्यात टाकले आणि तिघांचं एक झालं. कुणी म्हणतं हे 3 वेगवेगळे होते. कुणी म्हणतं 3 जन्म झाले, एक दत्ताचा जन्म झाला, एक याचा झाला, एक त्याचा झाला, बरोबर काय, चंद्र जन्माला आला, हा जन्माला आला, असं प्रत्येकाच्या आख्यायिका आहे. परंतु सत्य गुरुचरित्राच्या कथेतलं जे आहे की या जगामध्ये 3 तत्व आहेत. सत्व, रज, तम. सात्विकता, राजसता, तामसता. उत्पत्ती, विकास आणि नाश. बघा का, 3 गोष्टी. काया, वाचा, मने. बघा का, 3 या जगामध्ये 3 त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणं. आपण आरती करतो ना, आता आरती सगळ्यांची पाठ आहे. पण हे त्रिगुण कोणते? सत्व, रज, तम. सात्विकता, राजसता, तामसता. 3 कर्म कोणते? काही कर्म, वाचिक कर्म, मानसिक कर्म. 3 देव कोणते? ब्रह्मा, विष्णू, महेश. या 3 तत्वांच्या 3 गुणांचा एकत्र असणारा विषय, त्याला सम तत्व असं म्हणतात. या 3 गुणांचा ब्रह्म अवतार म्हणजे सृष्टीमधला विष्णूचा अवतार झाला. आता या 3 पैकी श्रेष्ठ देव दत्ताच्या जवळचा तर विष्णू अवताराचा दत्त भगवंत आहे. आता शैव अवतार आहेत, म्हणजे शैवाचे अनेक अवतार आहेत. शैवपंथीय लोकांना शैव परंपरा आहेत. मग याच्यामध्ये परत नंतर मग यांचं जमाना, कोणी आडवं गण लावायचं, कोणी उभं गण लावायचं, याच्यावर परत चालेल. कोणी रातची पूजा करायचं, कोणी दिवसा पूजा करायचं. मग आता याच्यातही लोक म्हणले आता हे बरी भावकी लागली का, त्याच्यावर जास्त बोलत नाही. पण मुद्दा असा आहे की दत्त भगवंताचं अवतरण झालं गुरुपौर्णिमेच्या दिवशी. या दत्त पौर्णिमेच्या दिवशी दत्त भगवंताने साक्षात या पतिव्रता असणाऱ्या अनुसयेची परीक्षा घेतली आणि तिला म्हणजे जसं कर्णाने कवच कुंडल काढून दिले, कारण तो धर्मामध्ये 1% चुकीचं करत नव्हता. आणि त्याने आपला भिक्षा, आपल्याकडे धर्म काय सांगितलं, ज्याने भीक मागायला आला त्याला भिक्षा घाला. तसं हे 3 ब्राह्मणाच्या वेशामध्ये अनुसयेच्या कुटीत आले आणि तिला तिच्या घरी जाऊन तिला भिक्षा मागितली. आता ही परंपरा आहे, काय पाहिजे माग, काय पाहिजे माग, ही आपल्याकडची परंपरा आहे. आपल्याकडे आता राहिली नाही. आता आपण सगळे भिकच मागवतो. आपण कोणाला देण्याचं नाही. पूर्वी धर्म वाटायसाठी होता, आपण लाटायसाठी चालू केला. आपण फक्त लाटायचंच बघतो. आता हा विषय बदलला. पण पूर्वी लोक प्रत्येकाला बिनमुख पाठवित नव्हते. आणि मग त्या 3 ब्राह्मण वेशामध्ये आलेल्या भिक्षुकांनी मागणी केली की तू जर खरंच सती सावित्री आहे, तू जर खरंच पवित्र आहे, तू जर खरंच पावित्र्य आहे आणि तुला जर ब्राह्मणांना भिक्षाच द्यायची असेल तर आमची एक इच्छा आहे की तू पातिव्रत्य सोडून अशा दिगंबर अवस्थेमध्ये. त्याच्यातही 2 कथा आहे. काही लोकांनी सांगितलं की ते आलेले ब्राह्मणच दिगंबर अवस्थेमध्ये होते. काही लोकांनी सांगितलं की तिला अशी आज्ञा केली की बघ तूच आता या अवस्थेमध्ये आम्हाला इथे वाढायची व्यवस्था कर. आणि मग हे सगळं कथानकामध्ये वेळ घालून नाही, फक्त एकच सांगतो की तिच्या त्या पावित्र्य नजरेमध्ये एवढी ताकद होती की तिच्या त्या नजरेतून त्या ब्राह्मणांकडे जेव्हा ब्रनर गेली तेव्हा त्यांचे बालक झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला जेवण काय पाहिजे, तर आम्ही तुझं स्तन्य पिणार, आम्ही तुझं दूध पिणार. आणि मग ते बालक झाले. त्या बालकांना तिने
दुग्ध प्राशन केलं, त्या दुग्धातून मग त्यांचा विकास झाला आणि मग दत्त अवताराची ही दत्त जन्माची कहाणी झाली. त्या कहाणीबद्दल माझ्यापेक्षा गुरुजी तुम्हाला इतकी रसाळ रंगून सगळ्या दृष्टांतासहित सांगतील, त्याच्यावरती तुम्हाला कदाचित वेगळ्या वेळेचे नियोजन करू. पण आज तुम्हाला दत्त भगवंताच्या अवतारातील अवतार कार्याबद्दल थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करू. दत्ताचे जे अवतार होते, दत्त भगवंत एक जन्माला आले, पण त्यांचे अनंत अवतार पुढे जन्माला आले. म्हणजे आमच्याकडे दत्त अवतारामध्ये जी परंपरा सांगितलेली आहे, ती परंपरा आपण थोडी समजून घेण्याची गरज आहे. आणि या दत्तात्रय भगवंताचं आपल्या महाराष्ट्र भूमीमध्येच गडावरती आपण केलं असाल कधी देवीला, तर देवी शेजारीच दत्ताचा गड आहे आणि तिथे त्यांचं वास्तव्य. आणि एक दोनच गोष्टी फक्त त्यांच्याबद्दल सांगतो. या पोरांना जरा काही गोष्टी माहीत नसतात. आपण म्हणतो मी रोज अर्धा किलोमीटर जातो, एक म्हातारा म्हणतो की मी पार इथून निघतो तर पार त्या वाटापर्यंत रोज सकाळी पायी जातो. एक जण म्हणतो मी पळत जातो टाकळीपर्यंत. एक जण म्हणतो मी रोज सकाळी सायकलिंग करतो 4 किलोमीटर 5 किलोमीटर. एक म्हणतो मी 100 बैठका मारतो. दत्त भगवंताच्या दिनचर्येबद्दल कदाचित तुम्हाला कोणी सांगितलं असेल तर मग चांगली गोष्ट आहे. नसन सांगितलं तर मी तुम्हाला फक्त दत्त भगवंताची दिनचर्या सांगतोय. दत्त गुरु जे आहेत यांच्या आईचं एवढं सामर्थ्य होतं की सकाळी उठल्याबरोबर दत्त म्हणायचे मी चाललो फिरायला. आई फक्त एकच सांगायची, कुठे जा काही कर, रात्री झोपायला तुला इथंच यावं लागेल. मग हे दत्त भगवंत काय तुम्हाला वाटलं का इथून गावात गेले आणि इकडं सरपतवाडीला गेले, तिथून खाली गेले आणि तिकडून जपाच्या मळ्यात गेले? हे उठल्यानंतर पहिल्या स्नानाला हरिद्वाराला जायचे, तिथं आंघोळ करायचे, तिथं साधना करायचे, तिथून साधनेसाठी गिरनारला यायचे, गिरनारला थांबायचे, गिरनारवरून निघायचे तर दुपारी जेवायला राक्षस भवनला यायचे, तिथून निघायचे तर पान खायला आपल्या बीड जिल्ह्यातल्या एका ठाण्यात जायचे, तिथून निघायचे संध्याकाळी परत दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपली तपश्चर्या करायचे आणि दिवस मावळल्याबरोबर आपल्या आईला जाऊन म्हणजे आई मी आलो. मग आता एवढा रोजचा येढा घेणारा दत्त काय असू शकतो? दत्त आपण म्हणतो ना दत्त म्हणून उभा राहिला. दत्त म्हणजे ती एक्सप्रेस कोणती असेल, इतकी विद्या, इतकं ज्ञान, इतका तपश्चर्या त्यांच्या जीवनामध्ये होती की तिन्ही देवांचे बळ त्यांच्यात होतं. बघा आपण नाही का डबल इंजिन लावतो गाडीला. आपल्या घाटात कधी कधी रेल्वे जरा पळत नसेल तर आपण डबल इंजिन लावतो, याला टिबल इंजिन लावलेलं होतं. मग एवढी शक्ती त्या गुरुदेवामध्ये होती. या शक्तीचं महात्म्य गुरुचरित्रामध्ये तुम्ही पाहिलं. गुरुचरित्रामध्ये इतक्या अद्भुत कथा आहेत, इतक्या कथा आहेत की एखाद्या डॉक्टरला एखाद्या दुखणं नीट करायला जमणार नाही, पण या गुरुदेवाने त्यांच्या संपर्कात त्यांचा भक्त आला आणि भक्ताने फक्त सांगायची गरज नाही, त्यांनी जाणलं आणि असे महारोग जे असाध्य होते ते रोग सुद्धा त्यांनी त्या जन्मात नीट केले. आणि मग नरसिंह सरस्वती अवतार असेल, दत्त भगवंताचे अवतार कुठपर्यंत आले? आपण म्हणलो की हे दत्त अवतारी होते. तुम्हाला सगळ्यात शेवटी एकच सांगतो, आपण सुद्धा दत्त अवतारीच आहे. फक्त टक्केवारीच घोटाळा आहे. आपण म्हणतो ना 40% जर्सी ही 60% घोषलेली, तशी जरा टक्केवारीच घोटाळा आहे. आपण 0.00% आपल्यामध्ये दत्त अवतार असेल, काहींचा 99% असेल, काहींचा 50%. जसे आपण सगळे 12वीला बसलो आणि नीटची परीक्षा दिली. मग नीटच्या परीक्षेचा निकाल लागला, काहींना 700 मार्क पडले, काहींना 200 पडले, काहींना 10 पडले नाहीत. काही लोक म्हणले ती परीक्षा दिली मार्क ना काय विचारू. आता मध्ये तरी काही लोकांना वजा मार्क पडायचे, वजा. तसे आपल्यामध्ये वजाबाकी भरपूर झालेली. आपण सुद्धा दत्त अवतारी आहोत. आपल्यामध्ये सुद्धा सात्विकता, राजसता, तामसता तिन्ही गुणांचा अंश आहे. फक्त आपली टक्केवारी कमी पडते. आपला घोटाळा इथं झालाय. प्रत्येक जण दत्त अवतारातच जन्माला येतो, ही त्याच्यातली मूळ संकल्पना आहे. आणि मग या दत्त भगवंताने या जगाच्या कल्याणासाठी आपली कार्यकारिणी सुरू केली, आपला संप्रदाय सुरू केला. आणि मग या जगावरती अधिपत्य करताना जो भक्त दत्तात्रयांनी, लोक म्हणतात की दत्ताचं सत्व फार असतं. औदुंबराच्या झाडाखाली जर एखादी अपवित्र गोष्ट घडली तर त्याला झटका बसतो. आपण हे सगळं ऐकतो ना. तुम्हाला
एकच गोष्ट सांगतो, दत्तात्रयांनी त्यांच्या जीवनामध्ये या विश्वात फक्त कल्याणच केलं, बाकी काहीच नाही केलं, कल्याणच केलं. म्हणजे इतकं कल्याण केलं की चुकून सुद्धा एखाद्याने दत्ताचं नाव घेतलं, एखाद्याने चुकून सुद्धा भगवंताची भक्ती केली, चुकून भक्ती. जसं आपण म्हणतो की ते एका शिकाऱ्याने झाडावर बसला होता आणि त्याला शिकार पाहायची होती आणि त्याला ते झाडातून काही शिकार दिसेना, म्हणून ते बेला झाडावर बसला आणि बेलाचं पान तोडलं आणि खाली टाकायचं. आता त्याला काय माहिती, त्याला पान तोडायचं काय उद्देश होता त्याचा उद्देश होता की पुढे काय दिसत नाही, मग हे पानं तोडून जरा दिसायला नजर मोकळी करण्यासाठी त्यांनी पानं तोडले. ते पानं नेमके शंकराच्या पिंडीवर पडले आणि शंकर भगवान प्रसन्न झाले. तसे दत्तगुरूंच्या जीवनामध्ये इतके प्रसंग आहेत की त्यांच्या त्या गुरुचरित्रामध्ये कदाचित तुम्ही बारकाईने जर पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की त्याने प्रत्येकाचं कल्याणच केलं. ज्याच्या मनात भावना चांगली निर्माण झाली त्यांचं कल्याण करण्याचं काम त्यांनी केलं. आणि मग दत्त अवतारामध्ये या दत्तांचे 24 गुरु आपण पाहतो की दत्तांचे 24 गुरु आहेत. आणि या 24 गुरुची संकल्पना ही जगातली एक अद्भुत संकल्पना आहे. मग कोणी म्हणतं एका वेश्येला दत्तांनी गुरु केलं, कोणी म्हणतं एका माशाला गुरु केलं, कोणी म्हणतं सूर्याला गुरु केलं, पाण्याला गुरु केलं, नदीला गुरु केलं. हे गुरुतत्व म्हणजे जगातला आदि गुरु कोण? भगवान दत्तात्रय. पहिला गुरु जगातला दत्तात्रय. दत्तापासूनच गुरु परंपरा चालू झाली. मग कोणताही पंथ असू द्या, तुम्ही कुठे असा, सध्या तुम्ही वारकरी संप्रदायात आहात तर वारकरी संप्रदायांचा शेवट कुठे जातो? दत्ताकडे जातो. तुम्ही एखाद्या अजून दुसऱ्या संप्रदायात असाल तर त्याचा शेवट कुठे जातो? दत्तात्रयाकडे जातो. म्हणजे शेवटी जसं आपण म्हणतो ना, हे नदीचा उगम गंगोत्रीला आहे, मग ती पुढे कशी जाते, पुढे फाटे फुटले तिचे, पण ज्याचा उगम आहे तो गंगोत्रीला आहे. तसं ह्या जगात गुरु परंपरा, गुरु शिष्य परंपरा ही दत्तात्रयापासून सुरू झाली. आणि मग या 24 तत्वांचा विषय थोडासा समजून घ्या, म्हणजे मग तुम्ही दत्त जन्म साजरा करायला मोकळे झाले. या 24 गुरूंचं महात्म्य काय? मग साधे म्हणजे सापाला सुद्धा गुरु केलं. मग एका म्हणजे आपण ज्यांना काही समजत आपल्याला वाटतं हे काय भानगडे, हे काय गुरु असतात, असे कुठे गुरु असतात का? तर हे तत्व समजून घ्या. हे थोडस वेद तत्वामधला भाग आहे. मध्ये एकदा 5 वर्षापूर्वी संजू माझी आफ्रिका खंडामध्ये भारतीय संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी भारतीय सरकारचा राजदूत म्हणून माझी नेमणूक झाली होती. मी गेलो नाही, कारण आमचे लोक मला म्हणले हे काय भानगडे, तुम्ही तिकडे गेले, इकडे कोण पाहिजे? म्हणजे पत्र आलं की तुमचं जे नॉलेज आहे, तुम्ही जे काही पेपर दिला, तुम्ही जे काही परीक्षा दिली, त्याच्यामध्ये तुम्हाला जी गुणवत्ता पडली तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला आफ्रिका खंडामध्ये भारताचा प्रचार करण्यासाठी नेमण्यात येत आहे. तुम्हाला तिथे एक 27 कर्मचारी असणारं ऑफिस मिळेल आणि तुम्ही 3 वर्ष तिथं राहायचं आणि तुम्हाला महिन्याला 5 लाख रुपये पगार मिळेल. तिथं तुम्हाला एक भारताचे मंत्री म्हणून तिथं तुमची नेमणूक होईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथं काय करायचं, फक्त त्या लोकांना फक्त एकच, जसं आपल्याकडे हे फादर लोक येतात ना, फादर लोक आपल्याकडे येतात आणि काय करतात, काहीच नाही बाई कसं काय चाललंय, तुझे नवरे दुखत का, हे 100 रुपये घे, फोटो काढून घ्या, याला काय माहिती 100 कशाला दिली. असं करून 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 आपल्याकडे गुंगवले, बरेच गुंगवले. मग बाई आता कुकू नको, बाई एवढं पाणी पाचतोय नवऱ्याला, हे पाणी हे बघ, आता आम्ही प्रार्थना करतो, आता आमचं चर्च भरणार आहे, त्या चर्च मधून असे जे फादर लोक केले ना, तसे मोदीच्या डोक्यात आलं की जगात हिंदू धर्माचा प्रचार करायचा, म्हणून त्यांनी असे जवळजवळ 30 केंद्र उभे केले. आणि तिथं जाऊन फक्त त्यांनी काय करायचं, वेद वाचायचे, लोकांना इंग्लिशमध्ये वेद समजून सांगायचे, लोकांना मंत्र उच्चार करायला सांगायचे, मंत्राला त्या लोकांना अभंग सांगायचे, मग ते अभंग तिथं कीर्तन इंग्लिशमध्ये करायचे. आणि आमचं त्याच्यात 1 महिन्याचं ट्रेनिंग दिल्लीमध्ये झालं. मी महिनाभर दिल्लीमध्ये ट्रेनिंग घेतलं. ते ट्रेनिंग एवढं हार्ड होतं की एखाद्या कमांडो सारखं, की आम्हाला रात्रंदिवस 24 तासातले 22 तास ट्रेनिंग घ्यायचे. मग 2 तास एक वेद पाठ करणारे यायचे, 2 तास 2 महाराज यायचे, मग 2 तास व्यायाम करणारे यायचे, 2 तास आम्हाला आमच्या संस्कृतीमध्ये संध्या शिकवणारे यायचे. सगळे म्हणजे ते जे लोक नेमले 100 लोक, त्यांचं पुरं ट्रेनिंग झालं. आणि मग त्या ट्रेनिंगमध्ये याचा मला थोडासा अभ्यास करण्याची संधी मिळाली की हे 24 गुरु दत्तांचे जे आहेत याचं तत्वज्ञान काय आहे.
तर त्याचं मूळ तत्वज्ञान असं आहे की हा मनुष्य देह आणि हे ब्रह्मांड हे दोन्ही एकमेकाचं साधर्म्य ठेवणारे आहेत. म्हणून तर आपल्याकडे एक संस्कृत मध्ये एक श्लोक आहे की पिंडी ते ब्रह्मांडी. जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. जगात अशी कोणती गोष्ट नाही की जी देहात नाही, आणि देहात अशी कोणती गोष्ट नाही की जी जगात नाही. बरोबर, जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. तर पिंड आणि ब्रह्मांड या तत्वज्ञानातला तो भाग आहे. तो कदाचित सांख्यशास्त्रामध्ये तुम्हाला अभ्यासाला मिळेल, कदाचित वैशेषिकामध्ये तो अभ्यासाला मिळेल. ऋषी कणाद नावाचे ऋषी होते आणि ऋषी वेदव्यास नावाचे होते, यांनी मीमांसा शास्त्र लिहिली. हे सगळं तुम्हाला कदाचित ते मिळेल. पण या तत्वज्ञानामध्ये असं सापडलं की हे जग 24 तत्वांनी निर्माण झालं. म्हणजे तुम्ही कशापासून झाले? या 24 तत्वापासून झाले. मी कशापासून झालो? या 24 तत्वापासून झाले. हे जग चराचराचं जे आहे, या जगात सगळी मिळून तत्व किती? 24 तत्व आहेत. या 24 तत्वांचा हा देह आहे, 24 तत्वांचं हे ब्रह्मांड आहे. आणि मग या 24 तत्वांचा अभ्यास करण्यासाठी 24 प्रतिनिधी भगवान दत्तात्रयांनी निवडले आणि मग प्रत्येक तत्व शिकण्यासाठी एकेकाकडून एक एक तत्व शिकले. हे 24 तत्व कोणते? तर या सृष्टीची निर्मिती या त्रिगुणापासून जशी झाली, सत्विकता, राजसता, तामसता, तशी ही पंच महाभूतापासून झाली, पंचतत्वापासून झाली. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांची ही सृष्टी आहे, या पंचभूतांची ही सृष्टी आहे. मग तुम्ही माणसात उकारले तरी तुम्हाला हे 5च दिसतील, तुम्ही माणसं फाडले तरी तुम्हाला 5च दिसतील, तुम्ही बिल्डिंगा पाडल्या तरी 5च दिसतील, तुम्ही झाडं तोडले तरी तुम्हाला 5च दिसतील, जमीन उकारली तरी तुम्हाला 5च दिसेल. 6वं तत्व जगात तत्वतः भौतिक गोष्टीत निर्माण झालं नाही. मग हे 24 तत्व कोणते? हे पंचमहाभूत, त्यांच्या 5 तन्मात्रा. आता तन्मात्रा शब्द थोडासा लोकांना माहित नाही, पंचगुण म्हणतात लोक. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याला पंचतन्मात्रा म्हणतात. तन्मात्रा म्हणजे काय? तन्मात्रा म्हणजे उत्पत्तीच्या आधीचा त्याचा बीजांड, ते बीज रूप जे असतात ना, बीज, त्याला ते पंचतन्मात्रा म्हणतात. मग त्या पंचतन्मात्रा हे पंचमहाभूत आणि ही इंद्रिय व्यवस्था, एकादश इंद्रिय व्यवस्था. एकादश इंद्रियामध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन, अशी एकादश इंद्रिय. अशा प्रकारे हे 21 तत्व आणि सगळ्यात शेवटी उरले 3 तत्व, मन, बुद्धी आणि अहंकार. या तत्वातून चित्त तर त्या मनाचाच एक भाग आला, पण अहंकार या उत्पत्तीचा जर तुम्ही शोध लावला सांख्य तत्वज्ञानामध्ये, तर या जगाची निर्मिती कशाने झाली? अव्यक्तातून पहिल्यांदा जगात अहंकार निर्माण झाला. अव्यक्तातून अहंकार निर्माण झाला. त्या अहंकाराचे 3 तुकडे झाले, सात्विक अहंकार, राजस अहंकार, तामस अहंकार. आणि त्या अहंकाराच्या तुकड्यांचा पंचतत्वात प्रयोग झाला. आणि मग एकीकडे क्षर निर्माण झाले, एकीकडे अचर निर्माण झाले, एकीकडे सजीव निर्माण झाले, एकीकडे निर्जीव निर्माण झाले. अशा प्रकारे या 24 तत्वांचा अभ्यास भगवंताने केला होता. आणि म्हणून दत्तात्रयांचा अवतार हा जगात एकमेव अवतार आहे की ज्याने 24 गुरु केले. आणि त्या गुरुमध्ये कोणीच असा नव्हता की ज्याला विद्वान म्हणावं, ज्याचं पाठांतर आहे, ज्याने आपल्या आपल्या शैलीवरती आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये फार मोठं महती गायलेली आहे, असं नाही. जे काही जगतामध्ये चराचरामध्ये जे सामान्य जीव आहे, परंतु त्यांच्यामध्ये एक विशेष गुण आहे. त्या विशेष गुणाचं त्यांनी अवलोकन केलं आणि त्यांना गुरुस्थानी ठेवलं. असे आदि गुरु भगवान दत्तात्रय, त्यांच्या परंपरा आहेत. मग नाथ संप्रदाय त्यांच्यापासून निर्माण झाला, भागवत संप्रदाय त्यांच्यापासून निर्माण झाला, वैष्णव संप्रदाय त्यांच्यापासून निर्माण झाला. आता हे नवनाथाच्या जर तुम्ही कथा ऐकल्या, नवनाथाच्या कथा तर ऐकतो आपण, नवनाथाचं पारायण करतो आपण, पण या अवतारामध्ये ही जे सामर्थ्य होतं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोरखनाथाने दत्त परंपरा फार पुढे नेली. गोरखनाथाने, ते कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण गोरक्षनाथाने नाथ संप्रदायामध्ये या साधना मार्गामध्ये दत्तात्रयांची उपासना करण्याचा जो मार्ग निवडला, तो जगातला अद्भुत मार्ग आहे. आणि गोरखनाथाचे अनेक नाथपंथीय शिष्य जगामध्ये आहेत. गोरखनाथाने पुस्तक लिहिलं, त्याचं नाव गोरक्ष संहिता आहे. कदाचित कोणाला जर अभ्यासाला पाहिजे असेल ते घेऊन जा, मी तुम्हाला देतो गोरक्ष संहिता पुस्तक. इतका महान अभ्यासक होते योगशास्त्रामध्ये. म्हणजे ते असा
त्यांच्याबद्दल तर इतकी वस्तुस्थिती पाहिली लोकांनी, ते आपला जीव काढून ठेवायचे, इथं जीव ठेवायचे आणि बघा म्हणायचे जीव काढून ठेवायचे, तुमचा जीव आपल्या द्यायचा. म्हणजे त्यांना अष्टसिद्धीमध्ये पर काय तुमच्यात घुसायचे. अल्ला म्हणायचे गाडवे आता बसले होते ना, आता गाडवेच काय असे. अहो म्हणजे त्यांच्यात कोण घुसला, त्यांच्यात संचार झाला कोणाचा गोरखनाथ. म्हणजे अशी विद्या, अशी अघोरी तपश्चर्या या जगात या दत्त संप्रदायाने केली. शेवटी एक उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला जे माहिती येते तर गुरुजी सांगतील सगळं, वारकरी वैष्णव संप्रदायाचं, दत्त भगवंताचं, या विष्णू अवताराचं, दशावताराचं. मध्यंतरी मला आपल्या मथुरेपाशी, वृंदावनपाशी एक गाव आहे. त्या गावामध्ये काही कारणामुळं तिथे एक ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टमध्ये आमचे एक मित्र, म्हणजे कदाचित तुम्ही त्याचं नाव ऐकलं असेल, की ज्यांनी या राज्यामध्ये फार मोठा क्रांतिकारी असा आपला ठसा उमटवला. गोरा खैरनार नाव आहे त्यांचं. खैरनार साहेब आपल्याकडे होते, की ज्यांनी ते कुणीतरी 93चा बॉम्बस्फोटातलं ऐकलं असेल. त्या काळात त्यांनी दाऊद इब्राहिमचं घर पाडायची हिंमत केली त्यांनी. त्यावेळेस ते मुंबईचे मोठे आयुक्त होते आणि दाऊदचं घर पाडायचं ते अतिक्रमण मध्ये त्यांनी बांधलं होतं. ते कोणाची हिंमत नव्हती, कोणत्या पुढाऱ्याची हिंमत नव्हती. त्यांनी स्वतः उभा राहून त्या दाऊदचं घर पाडलं. म्हणजे त्यांच्या डोक्यात काय आवश्यकता आहे तुम्हाला कदाचित माहित नसेल. आणि मग त्यांची आमची मैत्री होती. मग ते मला म्हणले, डॉक्टर तुम्हाला एक काम देतो म्हणले, एका ठिकाणी एक ट्रस्ट आहे म्हणे, त्या ट्रस्ट मध्ये नागा संप्रदायाचं ट्रस्ट आहे, नागा साधू. त्या नागा साधूचं ट्रस्ट म्हणले तुम्हाला तिथं काम करावं लागेल. त्याची 700 एकर जमीन आहे म्हटले, त्याचा आश्रम आहे आणि तिथं जवळजवळ 3000 गायी आहेत म्हणले. फक्त त्या गायींचं संगोपन करण्यासाठी त्या 700 एकर जमिनीतला चारा पुरत नाही, म्हणून तुम्हाला लोकांना आव्हान करून लोकांना ते झंझट मला काही जमायची. आणि म्हणून त्यांच्याबरोबर मी एकदा त्या गावात गेलो. ते वृंदावन पासून 7 किलोमीटरवरती त्यांचा आश्रम आजही आहे. तिथे आजही जाण्याचा कधी योग येतो मला. आणि तुम्हाला ते नव्हतं सांगत, मला सांगायचं काय होते ऐका. आणि मी गेलो तिथं असे मोठमोठे असे इमारती बांधून ठेवलेल्या होत्या, असं मोकळं पटांगण. तिथं 3000 गायी अशा सोडलेल्या होत्या. आणि ज्यांचं ते मठ होता, ज्यांचं ते आश्रम होता, ते नागा साधू होते, नागा बाबा. आता ते नागा बाबा म्हणजे काय होत, असे दिसायला असे एवढे होते असे, आणि असे उडे बंब बाबा. याला काय कळायचं बाबा, तर काय याला अभ्यास काय, बरं अभ्यास काहीच नाही बरं का, अंगठे बातळ बाबा. तर म्हणलं नागा साधू आहेत. आणि मला ते साहेब म्हणले तुम्ही फक्त काय बोलू नका बरं का, शांत राहा, तुम्हाला बस करायची सवय, गप बसून राहा. तुम्हाला फक्त मी आणलंय कशासाठी, आपण फक्त इथं 2 तास थांबू. आणि मी थांबल्यानंतर ते महाराजांनी त्या खरनार साहेबांनी ओळख करून दिली. डॉक्टर ऐसा वैसा आहे, ऐसा करता वैसा करता, हे प्रवचन करता सांगितलं आपलं त्यांच्या पर्यंत नॉलेज दिले. अच्छा बैठो ते एक आपलं तिथं बाजू, त्याच्यावर काही नाही आपलं बाजू बसवलं मला. आणि पुढचं संजीव गणेश सांगतो, ते लांब हात केला, आय कपिला बरं का, हात केला त्यांनी. तेवढ्या त्या वाळक्यातून एक गाय आली ना तिथं. आता कपिला ते आली बघा, तिथं उभी राहिली. त्याला म्हणलो काय बा आपल्या शरीर द्यायला, आपली बायको ऐकत नाही, आपली गाय ऐकते. तेवढी गायला हात केला ती गाय हजर राहिल्या. आता मी म्हणलं बा कशासाठी आणली बा, गुन्हे गाय असेल बा. आता तिथं काय अवगुणाचं कारण नाही, 3000 गायांचं कारण. तुम्हाला असं वाटतं की म्हणजे आपण आपल्या गोठ्या जरसाड पाळतो म्हणून आपल्याला त्याचं काही समजत नाही काय चालतं ते. या आपण म्हणतो की गोकुळामध्ये ज्या गायी होत्या, त्या गायी म्हणजे काय आपल्या बायांपेक्षा त्या म्हणजे विद्वान होत्या गायी, अशा त्यात गायी होत्या त्या. आता त्याचं प्रचिती कशी आली, लगेच त्याने त्याच्या एका पोराला सांगितलं, ए चिंटू इधर. ते चिंटूने एक बादली आणली. मला वाटलं तर काय गायीची कुठतरी आता दारबीर काढल्या. त्याने काय केलं, हा कपिला आणि त्याच्या खाली बादली ठेवली. त्या बादलीत ऑटोमॅटिक दूध गळालं. अरे म्हणलं काय भानगडे बा, धारा काढायचं नाही, पिळायचं नाही, काय नाही, मशीन नाही, काय नाही, कुठे ढुसणी मारायला कालवडीला वासरू नाही, काय नाही. कसं काय ऑटोमॅटिक होते. बाबा उभा राहिला त्यात बादलीत दूध गळायला माझ्या डोळ्यात धारा यायला. म्हणजे काय भानगडे, काय चमत्कार पाहायला आलो मी. पाहिल्यानंतर बस तिकडून लगेच ताबडतोब त्याने मला बस अंजली बाईला गायच्या पाठीवर हात फिरवला, तिला आशीर्वाद दिला. ती गाय लगेच पळत धंड तिकडे जाऊन बसली. तसं आपण नाही एखाद्या पोराला म्हणतो इकडे एवढा श्लोक म्हण, एवढं भजन म्हण, आपल्याला वाटतं बाबा तिथं तसं तिने आपलं तेवढं दूध दिलं. ती बादली भरली, लगेच त्यांनी तिकडून 4 ग्लास आणले की त्यात भूस काढले का लगेच दिला. आता आपल्याला इथं झालं पाण्याचं दूध, ते सवय, ते प्युअर माल. मग ते जेव्हा त्याला काही साखर नाही, बुकणी नाही, काय नाही, काय कशात काय नाही दिला. वा मला मी म्हणलं अहो साहेब आता जाईन का आपल्या, काय म्हणलं अहो ती इतकं म्हणजे माधुर्य त्याच्यामध्ये, जसं काय मी एखादा अमृत पितो अशा प्रकारचा तो रस. आणि
सांगायचं काय तुम्हाला की त्या नागा संप्रदायामध्ये जे साधू असतात त्यांच्या साधूमध्ये सामर्थ्य किती असतं, इतकं सामर्थ्य त्यांच्यामध्ये की त्यांच्या फक्त आजही म्हणजे हे काय तुम्हाला जुनं सांगत नाही. आता एक शेवटच फक्त उदाहरण आता हे नागात सांगितलं तुम्हाला. मी जेव्हा कैलास पर्वताला गेलो होतो, कैलास पर्वत म्हणजे आपल्या यमसदनाचं म्हणजे मुख तिथं, म्हणजे यमद्वारापाशी कैलास पर्वतापाशी यमद्वार आहे, तिथं पलीकडे यमाचं राज्य, इकडे अलीकडे शंकराचं राज्य, त्यांचं वाटून घेतले, मतदारसंघ वाटून घेतलेले. यम इकडे असतो, शंकर इकडे असतो, दोघांचं एकाच ठिकाणी. म्हणजे या दोघा जगामध्ये फक्त दोनच दूत आहेत. म्हणजे ही कहाणी सांगायची तुम्हाला का, या जगामध्ये दोनच दूत आहेत, एक यमदूत आहेत आणि एक शिवदूत आहेत. म्हणजे तुम्ही जगता, शिवदूत तुमच्या संघ आहेत म्हणून जगता. ज्या दिवशी शिवदूत हारतो त्या दिवशी यमदूत तुम्हाला घेऊन जातो यमाच्या, म्हणजे कुठवर भोगशील मजा रे, मग येतील यमाच्या फौजा रे. म्हणजे आपल्याला वाटतं की यम काय आले तो राव, आता मी तर मस्त गादीवर झोपलोय, कुलूप लावलोय घराला, आता यमाच्या दूतांना काय कुलूप तोडतं काय गरज आहे का, त्यांना काय गरज नाही. यमाचा दरबार आणि यमाचा दूत ते तुम्हाला तिथे जाऊन एखाद्या दिवशी दाखवेन मी यमाचा दरबार कसा भरतो. त्या ठिकाणी मी गेलो, एका आमच्या कंपनी बरोबर माझं भाग्य की मला त्या यमाच्या दरबारात जाण्याचं भाग्य मिळालं. ते यमद्वारापासून गेलो आणि कैलास पर्वताच्या परिक्रमेला गेलो. कैलासाची 33 किलोमीटरची परिक्रमा करायला लागलो. तर तिथे आज म्हणजे दत्त संप्रदायाचं महात्म्य वर्तमान काळातलं सांगतो आणि माझं प्रवचन संपवतो. गुरुजी सत्य कहाणी सांगतो की तिथे एक साधू मला दिसले. आता आमचं काम चाललं, म्हणजे कसं काय जगायचं बुवा. आम्हाला इथून सांगितलं होतं तिथं टेम्परेचर किती असतं, म्हणले -30 टेम्परेचर, -20 टेम्परेचर. यायला म्हणलं आपल्याकडे जर 5 टेम्परेचर असलं तर लोक कुडकुडत आहेत. मग म्हणले आम्हाला सांगितलं तुम्ही स्वेटरनी काय होणार नाही, स्वेटर गार पडत म्हणले. मग ते थिनर घाला, इनर घाला, त्याच्यावरती ते काय असतं ते परदेशात मिळतं ते आतून कपडे घाला, त्याच्यावरती कपडे उलनचे घाला, त्याच्यावर साधे कपडे घाला, टोपी घाला, टोपीवरती आमकं घाला, तमकं घाला, असा गच आमच्याकडे सगळा सुजाव असलेला. आमच्याकडे म्हणजे आमच्या नगर जिल्ह्यातून एकूण 8 जण होते. त्या 8 जणांपैकी माझा काही संबंध नव्हता. ते आमचे जे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आहे, त्या आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातून त्यांनी 6 महिन्यापूर्वी आधी बुकिंग करून ठेवलं होतं आणि त्या 8 जणांचं बुकिंग होतं. आणि त्याच्यातला एक जण अचानक आला, ते म्हणला मला काही नाही, आमच्याकडंच काहीतरी कार्यक्रम म्हणला, मला काही जमणार नाही. आणि ते माणसं पाहत होते बा कोणाला न्यावं, कोणाला न्यावं, कोणाला न्यावं. आता तो ज्याला गाळ घालता तो म्हणला मला निम्मट पैसे, 60,000 रुपये काहीतरी त्याची फी होती त्या कैलासच्या दरवेळची. तो म्हणला मला 30,000 देणारा भेटला तरी चालेल, पण ऐन टायमाला 30 मला भेटणार त्यांना. आणि ते कसे काय मला भेटले, मला म्हणले डॉक्टर चला कैलासला. आता माझ्या डोक्यात खटका होता कैलास जायचं. म्हणलं चला, ते म्हणले चला. गेलो. मला काय माहिती 30 म्हणजे काय, 60 म्हणजे काय. ते म्हणले 30,000 रुपये द्या. मी 30,000 रुपये दिले. मला वाटलं पैसे झाले 30,000. मला नंतर कळलं की 60 होते, पण माझ्याकडून 30च घेतले. आणि मग तिथं गेलो त्या परिक्रमेला. पूर्ण एक साधू आला. अरे साधू म्हणजे काय, आम्ही एवढे ठणठण उडतो, एवढं सगळं घालून टणटण, आणि तो गडी उघडा बम, काहीच नाही बा. पंचा भगवा पंचावरती पायामध्ये खाटवा आणि गडी उभा आणि चाललाय आपला. म्हणलं काय चाललंय बा, आपल्याला कुठं काही देव तर नाही दिसला ना. नाही म्हणले ऐसे साधू इधर बहुत घुमते. काय म्हणला ते सांगणारा, काय म्हणला इथं ऐसे साधू बहुत घुमते. आता माझं डोकं दर्शन केलं तर मी गेलो त्या साधूच्या पाया धरलं, साधूला हात केला, म्हणलं साधू महाराज अरे मुझे आपका जरा दर्शन लेना है. ते म्हणले सर बाजूला, म्हणलं सर बाजूला. मग मी ते पाय का सोडीना. मग मी त्यांना विचारलं, म्हणलं साहेब मला फक्त एकाच प्रश्नाचं साधू महाराज उत्तर द्या, तुम्हारी उम्र कितनी आहे. अरे का गुरुजी, त्याला म्हणलं उम्र किती आहे. म्हणलं सर बाजूला. लोक म्हणले अहो साधू फार तपस्वी असतात, त्यांना राग आला तर ते काही करते. म्हणलं काही करू द्या, करून काय करते बस, मग उत्तर तरी होईल आपल्या जीवनाचं, काय होईल होणार आहे. शेवटी मी 3 मिनिटं त्यांना संजीव सोडलं नाही. त्या माणसाने वैतागून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यांनी काय उत्तर द्यावं गुरुजी. त्यांनी सांगितलं 5 कम है 400 को. म्हणजे 400 वर्षाला 5 वर्ष कमी असणारा साधू मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. आणि मला इतकं आश्चर्य वाटलं. मी म्हणलं खोटं बोलत असेल. म्हणजे खोटं, आता तू काय खोटं बघतो मग, त्याच्या अंगात कपडे आहेत का. नाही म्हणले. त्याचं रूप बघ म्हणले. अहो त्याचं जवान दिसतं, मी नांगार दिसायचं त्याच्या पुढे, इतकं जवान दिसायचं ते. आणि ही वस्तुस्थिती जेव्हा पाहिली आणि तेव्हा मी म्हणलं अरे हे साधना आणि संप्रदाय हा काय सोपा नका समजू. हे आपले रोगाटले जे सगळे बेन आहेत ना,
हे धर्मात फक्त बुजगावणे येतो. आम्ही फक्त कोण आहेत? आम्ही फक्त बुजगावणे आहेत. आमच्या ज्यानी जगाची तपश्चर्या 0% झाली. आम्ही फक्त म्हणायला करतो. खरा जर धर्म पाळला ना गुरुजी तर आमच्यात एकालाही रोग नाही, एकालाही रोग नाही. पण आपण धर्म पाळीतच नाही, आपण धर्माचं तत्वज्ञान करीतच नाही. आपले उपास म्हणजे कसे रटून उपास चाललेत. अरे यांचे उपास, साधना, तपश्चर्या हे सगळे कशात दिले? सगळे गुरुचरित्राच्या पुस्तकात दिले. गुरुचरित्रात सांगितलं तसं जर जीवन जगले तर एकही रोग काय, करोना काय, त्याचा बाप येऊ द्या, अजून काय येऊ द्या, आपल्याला काही होणार नाही. पण आपली संस्कृतीच आपण वाट लावून टाकली. जशा गाया हाब्रिड तशा आपण हाब्रिडच आहेत. आपण काय खातो, आपण कसे वागतो, आपण कसे राहतो, आपण किती वाजता उठतो, आपण किती वाजता झोपतो, हे आपल्याला समजत नाही. तर त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. म्हणून या दत्त परंपरेमध्ये भगवान दत्तात्रयांचं आचरण हे सात्विकतेकडे शिकवणारं होतं. गुरुचरित्रा फक्त आणि फक्त सात्विकता शिकवते. सात्विकता कशाला म्हणतात? हे गुरुचरित्र शिकवते. मग तुमच्या वाणीतली ताकद, तुमच्या सामर्थ्याची ताकद, तुमच्या आचरणाची ताकद, तुमच्या विचाराची ताकद याचा प्रभाव गुरुचरित्रामध्ये सांगितलेला आहे. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, सर्वांचं मी अभिनंदन करतो की ज्यांनी या ठिकाणी या दत्त स्थानामध्ये औदुंबराचं महत्व आहे. उमराचं झाड हे दत्त गुरूंचं स्थान आहे. गाई, कुत्रे हे दत्त गुरुची साहित्य संपदा आहे. दत्त गुरूंच्या बरोबर गाईचा सहवास, कुत्र्यांचा सहवास ही एक प्रकारची विचारधारा आहे. आणि म्हणून या औदुंबराच्या झाडाखाली ज्यांनी ज्यांनी दत्त गुरुचं पारायण केलं, दत्त गुरुचरित्राचं पारायण केलं, त्या सर्वांना भगवंत त्यांच्या आयुष्यात दीर्घायुष्य देव, त्यांना आरोग्य देव, त्यांना सुख समाधान प्राप्त हो, ही भगवान परमात्म्या चरणी प्रार्थना करतो. जो श्लोक निरूपणासाठी घेतला होता, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, असे गुरु आज आपल्याला लाभतायत. आज आमचे आदरणीय जपे गुरुजी सारखे संत परंपरेमधला अभ्यास असणारे, व्यासंग असणारे आणि प्रयत्न करणारे, म्हणजे असं नाही की आपण म्हणतो की ते फार तत्वज्ञानी आहेत, पण ते तत्वज्ञानाचा विचार करून अभ्यास करणारे, ते रोज काही ना काही नवीन शिकतात. आता इथं सुद्धा ते बसलेत ना, त्यांची बसण्याला माझी लायकीच नाही त्यांना सांगायची, पण त्यांची सुद्धा इतकी चौकस नजर आहे की नेमकं काय नवीन घ्यायचं हे त्यांनी आयुष्यभर केलं आणि जपलं. अशा परंपरा हेच सांगतात की तू आयुष्यभर विद्यार्थीच आहे. गुरु परंपरा काय सांगते? तू आयुष्यभर विद्यार्थीच आहे. मग गुरु परंपरेची प्रणाली कुठपर्यंत आले की आज समजा तुमच्या हाताखाली 4 शिष्य असले तर तुम्ही त्या 4 शिष्यांकडे बघून मोठेपण नाही दाखवायचं, तुमच्या 4 गुरुंकडे पाहत राहायचं, त्यांनी त्यांच्या 4 गुरुकडे पाहत राहायचं, त्यांनी त्यांच्या वरच्या 4 गुरुंकडे पाहत राहायचं आणि सगळ्यात शेवटी दत्त भगवंताकडे सगळ्यांनी पाहायचं. ही गुरु परंपरेची शिकवण आहे. म्हणून या गुरुला मी साक्षात नमन करतो. त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळोत ही